नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे आंजनेय द्वादश नाम स्तोत्रातील पहिला श्लोक आज आपण पाहू. हनुमानंजनासूनु वायुपुत्रो महाबलः रामेष्टः फाल्गुनसखा पिंगाक्षो मितविक्रमः. या श्लोकातील पहिल्या चरणाचा अर्थ आपण काल पाहिला. आज दुसऱ्या चरणाचा अर्थ पाहू. रामेष्टा म्हणजे ज्यांनी रामाचं फक्त इष्टच चिंतिलेलं आहे. रामाना कितीतरी ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे, सहाय्यता केलेली आहे आणि रामांचं चांगलंच त्यांनी चिंतलेलं आहे. आणि राम हा साक्षात हनुमंताचा गुरु होते, सद्गुरू होते. राम आणि हनुमंत यांच्यात भेद नाहीच. त्यांनी सर्वस्वी रामांना स्वीकारलेलं होतं म्हणून रामेष्टा. आता रामांना त्यांनी कशी मदत केली हे तर आपल्याला सांगायची गरज नाहीच. आपल्याला माहिती आहे सेतुबंधन करण्यात मदत केली. पहिले सेतुबंधनापेक्षा सुद्धा पहिले म्हणजे जनकनंदिनी सीतेचा शोध घेण्यासाठी पहिली मदत केली. सूक्ष्मरूप घेऊन अशोक वाटिकेत जाऊन सीतेचा शोध करून आणून त्यांनी सगळी बातमी रामांना पुरवली. त्यानंतर या सेतुबंधनात मदत केली. त्याच्यानंतर जेव्हा युद्ध चालू झालं त्यावेळी शक्ती लागल्यामुळे निश्चेष्ट पडलेल्या प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्यासाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन आले, त्यावेळी त्यांनी मदत केली. त्यानंतर अहिरावण महिरावण यांचा नाश करून राम आणि लक्ष्मण यांचे प्राण वाचवले, त्यावेळी त्यांना मदत केली. म्हणून प्रत्येक वेळी रामांचं शुभ चिंतिलेलं आहे हनुमंताने, म्हणून रामेष्टः. पुढचा शब्द आहे फाल्गुन सखा. तर फाल्गुन हे कोणाचं नाव आहे? हे अर्जुनाचं नाव. फाल्गुन महिन्यात अर्जुनाचा जन्म झाला म्हणून त्याला फाल्गुन असं एक नाव प्राप्त झालेलं आहे. ते अर्जुन सखा, फाल्गुन सखा म्हणजे अर्जुनाचा सखा, म्हणजे अर्जुनाचा मित्र. का बरं असं म्हटलं असेल अर्जुनाचा मित्र? त्याला काय कारण असेल याच्या पाठीमागे? जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा अर्जुनाच्या रथाच्या अग्रभागी हनुमंत बसलेले होते. आपण जे चित्र पाहिलं या अर्जुनाच्या रथाचं, तर सारथी आहेत प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण. अर्जुन रथात बसलेले आणि त्या रथाच्या मस्तकावर, रथाच्या अग्रभागी वर हनुमंताचं स्थान आहे. हनुमंत बळकट होते, त्याच्यामुळे त्यांनी तो रथ पकडून ठेवला होता, धरून ठेवला होता. विविध अस्त्रशस्त्र यांचा मारा जरी अर्जुनाच्या रथावर झाला तरी अर्जुनाचा रथ कधीही दुभंगलेला नाही, अर्जुनाचा रथ कोसळलेला नाही. ज्यावेळी 18 दिवसानंतर जे युद्ध संपलं महाभारताचं, त्यानंतर सर्वप्रथम हनुमंताने सांगितलं की आता तुम्ही दोघंजण रथातनं उतरा. अर्जुन रथातनं उतरला, योगेश्वर श्रीकृष्ण रथातनं उतरला. दोघंही उतरल्याचं पाहून हनुमंताने जसं उडी मारली रथाच्या अग्रभागावरून जमिनीवर, त्या क्षणी तो रथ भस्मसात झालेला आहे. म्हणजे अर्जुनाच्या रथाचं रक्षण करण्याचं काम हे हनुमंताने केलेलं आहे, म्हणून त्याला फाल्गुन सखा असं नामाभिधान प्राप्त झालं. पिंगाक्ष, पिंगट डोळ्यांचा. हनुमंताचं वर्णन आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. आपल्याला माहिती आहे समर्थ रामदासांनी केलेलं. तर आरक्त म्हणजे लाल रंग, पिंगट रंगाचे डोळे त्याचे होते म्हणून त्याला पिंगाक्ष म्हणतात. आणि अमित विक्रम हा म्हणजे प्रचंड साहस होतं त्या हनुमंताच्या ठाई. आणि त्या साहसाच्या बळावर त्याने अनेक मोठे मोठे पराक्रम गाजवलेले आहेत. किष्किंधाकांडात, सुंदरकांडात, युद्धकांडात आपल्याला त्या हनुमंतांच्या सर्व पराक्रमाची माहिती मिळते. अशा प्रकारे या दुसऱ्या चरणामध्ये रामेष्ट, फाल्गुन सखा, पिंगाक्ष आणि अमित विक्रम अशी ही हनुमंतांची नावं आलेली आहेत. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.